धम्मचारी, धम्मचारिणी, धम्ममित्र आणि सगळे बौद्ध बंधू आणि भगिनींनो, सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. जय आज सर्वप्रथम माता रमाई यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि त्यांना विनम्र अभिवादन करतो. आज आपण जर वातावरण पाहिलं तर अतिशय मोठी थंडी आहे वातावरणामध्ये. आणि स्वतःची जपणूक अशा वातावरणामध्ये करणं हे अतिशय मोठं गरजेचं आहे. आणि हे आपण जे सुखवस्तू जीवन जगत आहोत, आपल्याला आज जे संरक्षण प्राप्त झालेलं आहे, मग थंडीपासून असतील किंवा मनुष्यमात्राच्या ज्या गरजा आहेत, त्या सगळ्या गरजांची पूर्तता आणि त्यांचं संरक्षण हे ज्यांच्याकडून प्राप्त झालेलं आहे, असे आपले सर्वांचे उद्धारकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमातून आणि त्यांच्या कार्यातून, त्यांच्या जीवनातून त्यांनी जे अतिशय परिश्रम केले, त्यांचा परिणाम म्हणून आपण हे सगळे संरक्षण, मग ते आर्थिक असतील, सामाजिक असतील, राजकीय असतील, मानसिक असतील, धार्मिक असतील आणि या भौतिक सुविधा आपण ज्याला म्हणतो, की ज्याच्यातून आपण आपलं जीवन अतिशय मोठं आनंदाचं आणि सुखाचं घालवत आहोत. पण हे आनंदाचे आणि सुखाचे जीवन आपल्या जीवनात जरी आपण उपभोगत असलो, तरी हे जीवन आपल्याला आणि या जीवनासाठी आपण ज्या सुखवस्तू आपण आज बघत आहोत, त्या गोष्टी प्राप्त करून देण्यासाठी ज्यांनी अतिशय परिश्रम घेतले, त्याच्यामध्ये मातोश्री रमाबाई आंबेडकरांचं महत्त्व अतिशय अमूल्य आहे. त्यांची तुलना आपण कुठल्याही गोष्टीनं करू शकत नाही. कारण बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचं अफाट कार्य आकाशाला गवसणी घालणारं आणि समुद्राची सखोलता तळ गाठणारं असं त्यांचं व्यक्तिमत्व. पण या व्यक्तिमत्वाला तेवढं संरक्षण प्रदान करण्याचं, उभारणी देण्याचं, त्यांची काळजी घेण्याचं आणि जीवनामध्ये ज्या काही अनंत अडचणी त्यांच्या जीवनात होत्या, त्या अडचणींची कुठेही वाच्यता बाबासाहेबापुढं करण्याचं अतिशय मोठं जे धैर्य होतं. त्या धैर्यानं वागल्या म्हणून आज आपण हे सगळे जे काही आपण अडी-अडचणी म्हणतो, त्या अडी-अडचणीवर मात करण्याचं जे काही सामर्थ्य आपल्यामध्ये निर्माण झालं. आज जरी थंडी पडली तरी आपल्याला जे आपण घरामध्ये अतिशय मोठं उबदार जे वातावरण आपल्यामध्ये निर्माण झालेलं आहे, हे उबदार वातावरण निर्माण करण्याचं काम मातोश्री रमाबाईंच्या त्यागातून झालेलं आहे, हे आपण कधीही विसरता कामा नये. आणि म्हणून ज्याचा एक पाय संसारामध्ये आणि एक पाय समाजकार्यासाठी अतोनात कष्टप्रद जीवन ज्यांनी भोगलं, त्यांना संरक्षण देण्याचं, त्यांची काळजी करण्याचं आणि त्यांना कुठल्याही प्रकारची कौटुंबिक अडचण त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या समाजकार्यामध्ये आणि त्यांच्या या सगळ्याच जीवनामध्ये कुठेही कुटुंबाची त्यांच्या जीवनात अडचण होऊ नये म्हणून अतिशय मोठे ज्या काही यातना झाल्या, वेदना झाल्या, कष्ट झाले, दुःख झाले, बाबासाहेबांच्या कानापर्यंत त्या मातोश्रीनं कधी ते येऊ दिलं नाही. आणि म्हणून आज त्यांची 123वी जयंती आपण साजरी करत आहोत.
आणि साजरी करत असताना किंवा हे जे अतिशय मोठ्या कष्टातून आपल्याला हे जे सुखसंपन्न आयुष्य लाभलेलं आहे, त्याचं जतन करण्याचं मात्र आता कार्य, ती जबाबदारी आपल्यापर्यंत आली. ज्या लोकांनी आपल्या आरोग्याला आणि आपल्या पोटाला चिमटा घेऊन आपल्याला अतिशय मोठं हे समृद्ध जीवन आपल्या भोवती, आजूबाजूला आणि सगळ्या माध्यमातून प्रदान केलेलं आहे, त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी मात्र आपल्याला आहे. आणि म्हणून आपण जर त्याचं संरक्षण आणि संवर्धन आणि त्याचं रक्षण नाही करू शकलो, तर आपल्यासारखे करंटे दुसरे कोणी राहू शकणार नाही त्या पृथ्वीतलावर. आणि म्हणून या महान मातापित्यांना आपण वंदन करूया, त्यांना त्रिवार वंदन करूया आणि त्यांचे जे काही अनंत उपकार आपल्यासाठी आहेत, ते उपकार आपल्या स्मृतीतून कधीही विस्मृत होऊ नयेत, अशा प्रकारची अथांग त्यांच्याबद्दलची जी श्रद्धा आहे, आदर आहे, सन्मान आहे, भक्ती आहे, तो कायम आपल्या हृदयामध्ये जपून ठेवावा. हे संस्कार आपल्याला आपल्या मुलावर आणि स्वतःवर आपल्याला करावे लागतील. बंधू आणि भगिनींनो, आजचा आपला जो विषय आहे तो धम्मभंडारक, महास्मृतिवान, धम्मदर, आनंद या संदर्भात आपण बोलणार आहोत. आणि जसं ब्रह्मचारी रत्नध्वज यांनी सांगितलं, की आपण जर बुद्ध धम्माचा अभ्यास करत असू, त्यांचं वाचन करत असू, काही प्रवचन ऐकत असू, बुद्ध धम्माचं काही सुत्त वाचत असू, काही साहित्य वाचत असू, तर पहिल्यांदा दर्शन आपल्याला जे होतं, ते असे मी ऐकले आहे. कुठलंही सुत्त घ्या म्हणजे सुत्त पिटकातले जे काही 12 निकाय सॉरी 5 निकाय आहेत. सुत्त पिटकातले जे 5 निकाय आहेत, त्या 5 निकायाचं आपण जर अध्ययन केलं आणि वाचन केलं, तर त्याच्यामध्ये त्या सुत्ताची सुरुवातच अशी होती, की असे मी ऐकले आहे. एव मे सुत्त. तर असे मी ऐकले असं ज्यावेळेस आपण वाचतो किंवा ऐकतो, तर हे कोण म्हटलेलं आहे? कोण ऐकलेलं आहे आणि कोणाचं ऐकलेलं आहे? तर असे मी ऐकले आहे, एव मे सुत्त हे जे उद्गार आहेत, हा सांगणारा कोण आहे आणि कुणाचं ऐकलेलं आहे? हे अतिशय मोलाचं आपल्याला सांगतात. ते माहीत असलं पाहिजे. आणि म्हणून सुत्त पिटकातला निकाय असो, मध्यम निकाय असो, संयुक्त निकाय असो, अंगुत्तर निकाय असो किंवा खुद्दक निकाय असो, या 5 ही अतिशय मोठे जे ग्रंथ आहेत आणि सगळं सुत्त जे आपण म्हणतो, या सगळ्या सुत्तांची अतिशय इत्थंभूत बुद्धाकडून जे ऐकलं, जे ऐकलं असं म्हणण्यापेक्षा बुद्धाकडून सर्व जे ऐकलं, ते सर्वच्या सर्व पहिल्या धम्मसंगीतीमध्ये परिनिर्वाणाच्या नंतर जी काही पहिली संगीती झाली बौद्ध धम्माची, त्याच्यामध्ये महाकाश्यपांच्या अध्यक्षतेखाली जी काही संगती झाली, त्या संगीतीमध्ये बुद्धानं जे उपदेश केले, त्या सगळ्या उपदेशांचं संग्रह करण्यात आला. संग्रह करण्यात आला म्हणजे मग कोण असा आहे, की जो बुद्धाच्या धम्माच्या आतापर्यंत त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी संबोधी प्राप्तीनंतर जे धम्म सांगितलेला आहे, जो उपदेश केलेला आहे, त्या उपदेशांचं संग्रह करावा लागेल. आणि असं म्हणतात, की 500 अरहंताच्या सभेमध्ये महाकाश्यपांच्या अध्यक्षतेखाली तो संग्रह करण्यात आला. 500 अरहंत आहेत आणि मग सांगणार कोण? कारण बुद्धाच्या 45 वर्षामध्ये त्यांनी जे वाक्य बोललेलं आहे, जे शब्द बोललेला आहे, ते ऐकणार आपल्यामध्ये कोण आहे? या 500 अरहंतामध्ये कोण आहे का? महाकश्यपांना जाणलं, की या 500 अरहंतामध्ये कोणीच नाही. आणि मग असा कोण आहे? एक असा आहे, पण तो अजून अरहंत नाही. आणि अरहंताच्या सभामध्ये त्याला आपण बोलवायचं का? त्याला निमंत्रण द्यायचं का? आणि प्रश्न असा निर्माण झाला.
आता असं साहित्यामध्ये आपण वाचतो, की मग प्रश्न असा निर्माण झाल्यानंतर महाकाश्यपाने सांगितलं, की "आनंदा, हं, बनते आनंद. आजच्या रात्री असे प्रयत्न करा, की तुम्हाला उद्याच्या सभेमध्ये प्रवेश मिळेल." कारण अरहंताची सभा आहे आणि अरहंताच्या सभेमध्ये, त्या संगीतेमध्ये जो अरहंत नाही त्याला प्रवेश मिळतो का मला शक्यता वाटते आणि म्हणून आजची रात्र तुमच्याकडे. आणि मग आता हे मी जे वाचलंय ते सांगतोय. असंच असेल असं पण नाही. काही ठिकाणी आपण असं पण वाचलेलं आहे, की ज्यावेळेस पहिली संगीती झाली, त्या संगीतेमध्ये आनंद अरहंत नव्हते. हा एक भाग आहे. परंतु अरहंताच्या सभेमध्ये जो अरहंत नाही, त्याला प्रवेश देणं हे अतिशय मोठं त्या विनयामध्ये बसणार नव्हतं आणि म्हणून महाकाश्यपाने विनंती केली, की "बनते आनंद, तुमच्याशिवाय हे सुत्त कोण सांगणार? बुद्धाचा उपदेश कोण सांगणार?" आणि असं म्हणतात, की आनंदानं त्या दिवशी, त्या रात्री अथक प्रयत्न केले. आता अरहंत म्हणजे आपल्याला माहीत आहेत, की या सगळ्या बुद्धत्वाच्या स्रोतामध्ये स्रोतापन्न आहेत, सकृदागामी आहेत, अनागामी आहेत, अट्टपुरीसपुग्गल आपण ज्याला म्हणतो. थोडाफार भाग राहिला असेल. अनागामी तर आनंद होतेच आणि पुढचे जे काही बंधन होते ते तोडण्यासाठी, अरहंतपद प्राप्त करण्यासाठी असं म्हणतात, की त्या रात्री आनंदानं अरहंतपद प्राप्त केलं. आणि उद्याच्या अनंताच्या सभेमध्ये जिथं संगीती आहे, अतिशय मोठी आहे. म्हणजे हे असंच घडलं, धम्मचर्याची बैठक असेल तर तिथं धम्ममित्रांना जसं परमिशन मिळत नाही. आपण एक अभ्यास ज्यावेळेस आपण करतो. मित्रांची बैठक असेल तिथं सहायकांना परमिशन मिळत नाही. असा भाग असू शकतो. आणि मग धम्ममित्र धम्मचर्य झाले, की ते धम्मचर्यांच्या बैठकीमध्ये येतात. धम्मचा एक मित्र झाला तर तो मित्रांच्या बैठकीमध्ये जातो. सामान्य मित्र असेल तर जी-एफ-आरच्या मित्र मीटिंगमध्ये जाता येत नाही. हा सगळाच तो विनयाचा आणि एका प्रक्रियेचा भाग असतो. आणि म्हणून असं म्हणतात, की अरहंतानं त्या रात्री आनंदानं अरहंत पद प्राप्त केलं आणि मग संगीतेमध्ये प्रवेश त्याला देण्यात आला. आनंदाला देण्यात आला. आणि मग आनंदाकडून सगळ्यांची संमती घेतली. ठराव ठेवला महाकाश्यपाने, की बुद्धाच्या धम्माचं बुद्धाने जे शब्द उच्चारले, जे शब्द आणि उपदेश दिला त्या सगळ्यांचं आपल्याला संगायन करायचं आहे. आणि भंते आनंद असे आहेत, की ते बुद्धाच्या सहवासामध्ये अधिक काळ राहिलेले आहेत, सर्व काळ राहिलेले आहेत. ते सुरुवातीला जे काही शाक्य दीक्षित झाले त्याच्यामध्ये आनंद आणि मग देवदत्त आहेत, अनिरुद्ध आहे, किंबील आहे, भद्दी आहेत, हे सगळे लोकं हं, प्रवचित झाले होते, उपसंपदा त्यांची झाली होती. आणि म्हणून आनंद हा अतिशय मोठा आणि बुद्धाच्या जवळ राहणारा. आता आनंदाचीच निवड काय केली? अनेक लोकं अरहंत आहेत. अनिरुद्ध पण बुद्धाच्या जवळचा होता. महानाम होता. बरेच लोक होते. पण जे वैशिष्ट्य असतं व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य, सारिपुत्ताचं वैशिष्ट्य आपण पाहिलं. मोगलांचं वैशिष्ट्य पाहिलं. तसं आनंदचं सुद्धा वैशिष्ट्य हे आहे, की आनंद म्हणतात, आपल्याला एक शब्द बोलण्यासाठी जेवढा वेळ लागतो. बघा आनंदाची किती अतिशय मोठी स्फूर्ती आहे. वक्तृत्व कला कशी आहे? आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला किंवा सर्वसामान्य भिक्षूला एक शब्द बोलण्यासाठी जेवढा वेळ लागतो, तेवढ्या वेळेमध्ये आनंद 80 शब्द उच्चारायचे. आहे का नाही कमाल? म्हणजे 84 सुत्त सांगायचे असतील बुद्धाला
45 वर्ष लागले सुत्त सांगण्यासाठी, तर आनंदाला त्या संगीतीचा कालावधी किती असेल हो? कल्पना आपण करू शकतो का? आपण जर दीर्घनिकाय वाचण्यासाठी घेतलं, तर हे असे इतके मोठे-मोठे त्याच्यामध्ये दीर्घ सुत्त आहेत. आणि ते एका संगीतीमध्ये आपल्याला संग्रहित करायचं. आपण जर आज सुत्त पिटक आणि सगळे हे त्रिपिटक वाचण्यासाठी घेतलं, तर आपलं आयुष्य कमी पडेल. इतकं मोठी शिकवण, इतके मोठे उपदेश बुद्धानं त्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्या संगीतीमध्ये कमी काळामध्ये, कमी वेळामध्ये ते कसं सांगायचं. आणि म्हणून आनंदाची निवड यासाठी आहे, की सर्वसामान्य माणूस, सर्वसामान्य भिक्षू एक शब्द बोलण्यासाठी त्याला जेवढा वेळ लागतो, तेवढ्या वेळेमध्ये आनंद 80 शब्द बोलतात. आणि बुद्धाचं वैशिष्ट्य त्याच्या पुढचं बघा. आनंदाला एक शब्द बोलण्यासाठी जेवढा वेळ लागतो, तेवढ्या वेळेमध्ये बुद्ध 16 शब्द बोलायचे. येते का ध्यानामध्ये? म्हणजे आपल्यापेक्षा आपल्याला एक शब्द बोलण्यासाठी एक क्षण म्हणू आपण. 1 सेकंद जर आपल्याला लागत असेल एक शब्द बोलण्यासाठी, तर एका सेकंदामध्ये आनंद 80 शब्द उच्चारायचे. आणि एका सेकंदामध्ये 80 शब्द आनंद उच्चारत असताना, बुद्ध आनंदाला एका शब्दाला जेवढा वेळ लागतो, तेवढ्या वेळेमध्ये बुद्ध 16 शब्द उच्चारायचे. बुद्धाची कशी कशी शैली असेल? हे अतिशय महत्वाचं कारण आहे. म्हणजे पहिलं कारण, की सगळ्यात जास्त सहवास, आनंद बुद्धाच्या सहवासात राहिले आणि दुसरं अतिशय महत्वाचं आनंद म्हणजे अतिशय मोठे स्मृतिवान. एक-एक शब्द आणि काय म्हणायचं आहे त्या बुद्धाला, केवळ शब्दच नव्हे, तर बुद्धाला काय सांगायचं आहे हे आनंद जाणवत होते. आणि म्हणून आनंदाची निवड झाली त्या संगीतीमध्ये आणि आनंदानं म्हणतात. महाकाश्यप म्हणतात, की तुम्ही अ, आनंद दुसरे कुठले तरी भिक्षू आहेत. ते आनंदाला विचारतात, की तुम्ही भगवंताकडून किती सुत्त ऐकली? आनंद म्हणतात, मी 82,000 सुत्त भगवंताकडून ऐकलेली आहेत. आणि 2,000 सुत्त इतर जे काही बदंत लोक आहेत, त्या 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 काळातले जे काही भिक्षू लोक आहेत, त्या भिक्षूकडून मग सारिपुत्त असतील, मोगलान असतील, इतर लोक आहेत, अनिरुद्ध असतील. ज्या लोकांनी सुत्त त्यावेळेस बुद्धाची शिकवण सांगितली, ते 2,000 असे सुत्त. आणि म्हणून 82 प्लस 2,000 असे 84,000 सुत्तांचं संगायन, संग्रहित करण्याचं काम पहिल्या संगीतीमध्ये परिनिर्वाणानंतर झालं आणि सुत्त पिटकाचं म्हणजे आनंदाला आपण जे म्हणतो धम्म भंडारक, धम्माचं भंडार म्हणजे 84,000 सुत्ताचं स्मरण करणं आणि ते आपल्या मस्तकामध्ये ठेवणं आणि त्याची वाच्यता करणं, ते सांगणं, अभिव्यक्त करणं. एक शब्द इकडं ना तिकडं न जाता अतिशय महास्मृतिवान ज्याला आपण म्हणतो. आणि मग आज आपण जे सगळ्या जगामध्ये जो बौद्ध धम्म आहे, ही बौद्ध धम्म आज जो लिपिबद्ध आहे, लिखित स्वरूपामध्ये आहे. किंवा आज जो काही धम्म उपलब्ध आहे, ते अनंत उपकार आहेत आनंदाचे, की आनंदानं ते सगळ्या संगीतेसमोर सांगितले. आणि मग मुखोद्गत, एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे. भिक्षूंचा एक पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी अशा असंख्य पिढ्या, पिढ्यानपिढ्या ही मुखोद ज्याला आपण म्हणतो म्हणजे वाणी टू वाणी, माउथ टू माउथ असा हा बुद्धाचा धम्म पहिल्या शतकापर्यंत, इसवी सनाच्या आपण म्हणतो पूर्व शतकामध्ये, पहिल्या शतकामध्ये श्रीलंकेमध्ये मग ते लिपिबद्ध झालं. त्रिपिटक निर्माण झालं. मला वाटतंय 78 इसवी सन पूर्व 78 मध्ये पहिल्यांदा ते लिपिबद्ध झालं श्रीलंकेमध्ये. असा हा इतिहास.
अशा आनंदाबद्दल आज आपण ऐकणार आहोत. आता आनंद कोण होता? तर आनंद आपण आपल्याला माहित आहे की सिंह हनू हा जो सिद्धार्थाचा आजोबा आहे. यांना 5 मुलं होते, 2 मुली होत्या. शुद्धोदन जे सिद्धार्थाचे वडील आहेत. नंदचे वडील आहेत. नंतर दुसरा भाऊ दौतोदन यांना कुठलं मूल दाखवण्यात आलं नाही. कुठल्याही पुस्तकामध्ये त्यांना काहीतरी पुत्र किंवा पुत्री आहेत असा काही उल्लेख नाही. त्याच्यानंतर शुक्लोदन आहेत. आणि शुक्लोदन यांचे मुलं जे आहेत शुक्लोदनाचे ते महानाम आणि अनिरुद्ध आहेत. 2 मुलं आहेत. चौथा जो भाऊ आहे तो अमितोदन. आता अमितोदनला आनंद नावाचा मुलगा आहे. हे 5 मुलं झाले आणि एक शक्यदोन आहे हा 5वा मुलगा. म्हणजे शुद्धोदन, धौतोदन, शुक्लोदन, शाक्यदोन आणि अमितोदन. अमितोदन हा सगळ्यात लहान मुलगा आहे. आणि अमितोदनचा मुलगा आनंद आहे. आणि पुढे त्यांचे जे त्या 2 मुली होत्या त्या अमिता आणि प्रमिता. अमिताचा मुलगा देवदत्त, प्रमिताची मुलगी यशोदा. अशा सगळ्या गोष्टी आहेत. देवदत्त आणि यशोधरा मावस बहीण भाऊ. आनंद, महानाम आणि अनिरुद्ध आनंद आणि देवदत्त हे आते भाऊ किंवा मामे भाऊ, एकमेकाचेच आते भाऊ मामे भाऊ. यशोधरा सुद्धा मामे बहीण, सॉरी आते बहीण आणि हे मामभाऊ. हे सगळं असं नातं आहे. आता आनंदचा संबंध जो आहे तो चुलत भाऊ आहे, सक्का चुलत भाऊ आहे आणि अमितोदन यांच्या पोटी आनंद जन्म झाला. आता असं म्हणतात की सिद्धार्थपेक्षा मोठा महानाम आहे. आणि काही ठिकाणी आनंदला कमी म्हणजे लहान भाऊ दाखवलेला आहे, काही ठिकाणी समान दाखवलेला आहे. कधी-कधी असं म्हणतात की सिद्धार्थाचा जन्म झाला त्यावेळेस 7-8 गोष्टी ज्या जन्मला त्याच्यामध्ये आनंदाचा पण जन्म दाखवलेला आहे. आपण या ठिकाणी तो विषय बाजूला ठेवू. आनंदचे वडील अमितोदन आणि आईचं नाव मृगी होतं. मृगी. आता पुढं आनंदचा उल्लेख आपण सातत्याने जे हे करत असतो. बुद्धाचा सेवक म्हणून, बुद्धाचा मित्र म्हणून. आता बुद्धाला खरं तर 25 वर्ष झालेली आहेत. म्हणजे संबोधी प्राप्तीनंतर बुद्धाला 25 वर्ष झाली. बुद्धाचं वय पण जवळपास 60 झालेलं आहे. आणि मग भगवान बुद्ध म्हणतात, की आता मला माझं वय पण झालंय. जवळपास मला 60 वर्ष होत आहेत. माझे काही सेवक होते. मागच्या 25 वर्षामध्ये साधारणतः 9 त्यांचे सेवक झालेले आहेत. त्यांचं नाव मी नंतर सांगेलच. परंतु आता मला असं वाटतं, की 25 वर्षापर्यंत मी तरुण होतो. माझे सगळे कामं मी व्यवस्थित करायचो. पण तो आता मला जास्त गरज आहे. माझ्या जवळ कुणीतरी असावं. आणि अशातून मग आनंदाची सेवक म्हणून निवड झाली. आता पुढं आनंदला विदेह मुनी सुद्धा म्हटले जातं. आनंदाचं दुसरं एक नाव आपण जर पाहिलं तर विदेह मुनी आनंदाचं दुसरं नाव. आता हे नाव कसं पडलं? असं म्हणतात की ज्या वेळेस कपिल वस्तूमध्ये पहिल्यांदा भगवान बुद्ध आले, त्या भेटीमध्ये हे त्यांचे सगळे जे चुलत भाऊ होते त्यांना असं वाटलं की आम्ही सुद्धा आता भगवान बुद्धासोबत प्रवज्जित व्हावं आणि ह्या सगळ्या प्रपंचातून जे काही आहे आणि सम्यक जो मार्ग आहे त्या मार्गावर आम्ही अनुसरण करावं. पण असं म्हणतात की आनंदाच्या आईनं परवानगी दिली नाही. आता बाकीचे सगळेच तयार आहेत. देवदत्त तयार आहे, इकडे अनिरुद्ध तयार आहे, महानाम तयार आहे. सगळेच प्रवचित होण्यासाठी तयार आहेत. पण आनंदच्या आईनं, मृगीनं परवानगी दिली नाही. मग अशा परिस्थितीमध्ये काय केलं बघा,
आनंद विदेह देशात जातो आणि विदेह देशामध्ये जाऊन तिथं मुनीचं व्रत धारण करतो. प्रवजित होतो आणि मुनी होतो त्या ठिकाणी. तर अशा कारणामुळं आनंदाला विदेहामध्ये जाऊन मुनीचं जीवन जगला म्हणून त्याला विदेह मुनी हे सुद्धा नाव याच्यामध्ये दिसून येतं. हां, हे झालं. बघा म्हणजे बुद्धाचा प्रभाव किती होता. बुद्ध अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना प्रभावित करायचे आणि त्यांचं एकूणच म्हणजे व्यक्तिमत्व असेल, त्यांची वाणी असेल आणि त्यांचं सगळं सांगण्याचं आपण ते जे आपण त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय मोठं लोकांना आकर्षित करून घेणार होतं. बुद्धाचा धम्म आकर्षित करून घेणार. म्हणजे जरी माझ्या आईनं मला भगवंताकडे जाऊ दिलं नाही, तरी मी दुसऱ्या मार्गाने प्रवज्जित होतो. पण हे प्रवज्याचं जीवन मी जगतो आणि म्हणून ते विदेहमध्ये गेले आणि तिथं मुनी झाले. आता नंतर काय झालं बघा. नंतर मग भगवान बुद्ध कपिलवस्तूमध्येच आहेत आणि कपिलवस्तूच्या मग त्या दुसऱ्याच एका गावामध्ये भगवान बुद्ध जातात. अनुप्रिया त्या गावाचं नाव. तिथे मग भगवान बुद्धाचा मुक्काम आहे. आणि मुक्काम असल्यानंतर मग सगळे भावंड म्हणतात, की नाही आता आपल्याला सिद्धार्थ गौतम बुद्धानं जी संबोधी प्राप्त केलेली आहे आणि हा सगळा जो काही अतिशय मोठा त्यांनी मार्ग सांगितला दुःखमुक्तीचा, त्या मार्गामध्ये आपल्याला प्रवाहित व्हावं. आणि मग हे जे 6 भाऊ आहेत, 6 आणि त्यांचे शाक्य आपण म्हणू. त्याच्यामध्ये आनंद आहेच आहे. आनंद, अनिरुद्ध, देवदत्त, त्याच्यानंतर बद्दीय, भृगू आणि किंबिल. हे सगळे म्हणतात, की आपण आता अनुप्रिया गावामध्ये जायचं. आणि भगवंताकडून प्रवज्जित व्हायचं, उपसंपदा घ्यायची. आणि मग सगळे आनंदासहित तिथे जातात. आता जात असताना बघा, हे सगळे राजपुत्र आहेत, क्षत्रिय आहेत. उंच अंगवस्त्र आहेत, मखमली सगळे वस्त्र आहेत. अंगावर भरजारी त्यांचे सगळे अलंकार आहेत. सोन्या चांदीचे अलंकार आणि सगळेच अलंकार. आणि त्यांच्यासोबत उपाली देखील आहे. आता उपाली कोण आहे? उपाली त्यांचा सेवक आहे. त्यांच्या नाई आपण ज्याला म्हणतो. न्हावी हाही त्यांच्या मागे-मागे चालले. आणि मग काय विशिष्ट अंतरावर गेल्यानंतर जंगलाच्या त्या सीमेवर हे सगळं भरजरी वस्त्र काढतात, अलंकार काढतात, एका गोठणीमध्ये बांधतात आणि ते गाठोडं काय करतात? "हे सांभाळ आता तू. सांभाळ आणि तू घेऊन जा तिकडं. कपिलवस्तूला घेऊन जा." उपालीला सांगतात. आणि हे पुढं शाक्य पुढं, पुढं जातात. जिथं भगवान बुद्ध आहेत तिथं त्या अनुप्रिया गावात. आता मग हा परत येत आहे कपिलवस्तूला आणि परत येताना उपाली विचार येतात त्याच्यामध्ये. काय विचार येतात? की शाक्य हे अतिशय मोठे चंड आहेत. रोहिणीच्या नदीच्या वरून आपण पाहिलं का नाही? अतिशय मोठे युद्धाला तयारच आहेत त्यांचा. कोण येतं बघू. चंड आहेत. हे शाक्य अतिशय मोठे चंड आहेत. आणि हे सगळं गाठोडं जर मी घेऊन घेऊन गेलो आणि सांगितलं, की त्यांनी मला हे सोपवलं आणि ते प्रवज्जित झाले असं सांगितलं, तर कोणीही विश्वास करणार नाही आणि मला हे मारून टाकतील. आणि मग हा उपाली काय करतो, एका झाडावर तो गाठोडं बांधतो आणि काय म्हणतो, की ज्यांना दिसेल हे त्यांनी स्वतःच समजून घेऊन जावं. आणि मग तो त्यांच्या मागे ज्या दिशेने गेले आणि त्यांना जाऊन तो सामील होतो त्याच्यामध्ये. आनंद म्हणतो, "उपाली परत आलास तू? तुला हे जे सगळं आम्ही तुला दिलं होतं, तू कपिलवस्तूला गेलेलं चांगलं असतं." उपालीच्या मनामध्ये काय विचार येतो? म्हणजे मी तो मुद्दा यासाठी हे केलेला आहे, की इतकी मोठी उंची भरदारी वस्त्र आहेत, इतके मोठे हे अमूल्य असे दागदागिने आहेत. हे सगळं इतकं मोठं अमूल्य असताना रत्न आहेत, त्याच्यामध्ये सोन्या-चांदीचं सगळंच इतकं मोठं हे आभूषण असताना सुद्धा, हे शाक्य माझ्याकडे देऊन तिकडं जातात, म्हणजे निश्चितपणे याच्यापेक्षा ते अमूल्य आहे.
याच्यापेक्षा त्याची किंमत जास्त आहे आणि म्हणून तो म्हणतो की नाही, ज्या राजपुत्रांनी याचा त्याग केलाय, याच्यामध्ये याच्यापेक्षा काहीतरी दुसरं त्यांना अमूल्य भेटणार आहे आणि म्हणून त्यांनी माझ्याकडे दिलाय. तो झाडावर बांधतो आणि निघून जातो त्यांच्यासोबत. आणि मग शक्य आलेले आहेत, सगळे भगवान बुद्ध आहेत. आता आनंदाचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला महत्वाचा आहे. हे 6 जण शाक्य आहेत, उपाली आहे, हे क्षत्रिय आहेत, हा नावी आहे. आता आनंदाचं मोठेपण यासाठी आहे, की आनंदाचं जर आपण व्यक्तिमत्व बनतो, तर आनंद अतिशय मृदू स्वभावाचे आहेत. अतिशय सहनशील आहेत आणि समानतेचे पुरस्कर्ता आहेत. भगवान बुद्धाला विनंती करतात, की "भगवान, आम्ही तर तुमच्याकडून प्रव्रजित होणारच आहोत. परंतु ज्याने आमची सेवा आतापर्यंत केलेली आहे, जो आमचा सेवक आहे, जो कनिष्ठ जातीचा आहे, मला असं वाटतं, की आम्हाला पहिल्यांदा दीक्षा देण्याऐवजी तुम्ही उपालीला दीक्षा द्या, जेणेकरून तो आमचा मोठा भाऊ होईल. तो आमचा मोठा गुरु, बंधू होईल. जेणेकरून आम्हाला त्याला वंदन करावं लागेल." आणि म्हणून आनंदाचं व्यक्तिमत्व शूद्रांना आपल्यापेक्षा मोठं करण्यासाठी किंवा ते समान आहेत हे दाखवण्यासाठी आनंदाचा अतिशय मोठा उल्लेख या ग्रंथामध्ये दिसून येतो. स्त्री आणि शूद्राबद्दलची आनंदाची समानतेची भावना अतिशय मोठी होती. मागच्या आपण वर्गामध्ये पाहिलं, की महाप्रजापतीला कपिलवस्तू पण बुद्धानं मग काही व्यावहारिक कारणामुळे की म्हटलं, की "गौतमी असं काही म्हणू नको तू." पण पुढे 4 वर्षानंतर स्वतः 500 शाक्य महिलांसोबत जेव्हा महाप्रजापती वैशालीला जाते, पाय सुजलेले आहेत, माखलेले आहेत धुळीनं, अश्रू गळतात आणि सगळं त्यांचं वातावरण बघून आनंदाला जी काही अतिशय मोठी करुणा आहे. स्त्रीबद्दलचा कनवळा आहे, तो आपण मागच्या वर्गात पाहिला. आणि म्हणून आनंद हा अतिशय मोठा समतेचा पुरस्कर्ता. आता याचा अर्थ असा नाही, की बुद्धाला ते मान्य नव्हतं. बुद्धानं तर उद्घोषणा केली, की सगळे मानव मात्र समान आहेत. स्त्री, शूद्र जे कोणी आहे ते समान आहेत. बुद्धाचा धम्म समान आहे. बुद्धानं पण म्हटलं, की मी स्त्रियांना यासाठी दीक्षा देण्याचं नाकारतोय किंवा टाळतोय, की काही व्यावहारिक अडचणी आहेत त्याच्यामुळे मी नाकारतोय. परंतु माझ्या धम्माचं जो आचरण करेल तो या सगळ्या अवस्था पर्यंतच्या अवस्था, निब्बाणाच्या अवस्था प्राप्त करू शकतो. पण ज्याला आपण कोंडी फोडण्याचं काम म्हणतो. जी कोंडी झाली होती, महिलांना प्रवचित होऊ द्यायचं का नाही ही जी कोंडी निर्माण झाली होती, ती कोंडी फोडण्याचं काम आनंदानं केलेलं आहे. आणि उपालीच्या रूपानं एक शूद्र समाजातला माणूस जो आमचा शाक्यांचा सेवक होता, त्याला पहिला भगवान तुम्ही प्रवचित करा, त्याला पहिल्यांदा दीक्षा द्या आणि मग आम्ही त्याच्यानंतर दीक्षित होऊ आणि आम्ही मग त्याला वंदन करू. त्याने त्याचं सगळं आयुष्य आमच्या सेवेमध्ये आणि आम्हाला वंदन करण्यामध्ये खर्च केलेला आहे. याला समानता म्हणतात. आणि मग बुद्धानं तसंच केलं. पहिल्यांदा म्हणजे महानाम, देवदत्त, आनंद आणि अनिरुद्ध सॉरी महानाम नाही त्याच्यामध्ये, महानाम नंतर प्रवचित झाला. आता महानामचा उल्लेख आल्यामुळे सांगतो, की सगळे शाक्य पुत्र भगवंताच्या मार्गावर प्रवचित झाले. मग राजा कोण होणार? राज्याला कोणीतरी राजा पाहिजे का नाही? आणि म्हणून शुद्धोदनानं महानामाला पुढे राजा केलेला आहे. कपिलवस्तूचा राजा महानाम झालेला आहे. आणि म्हणून महाभारत आपल्याला सांगतं, काय सांगतं? की आंधळा असल्यामुळं धृतराष्ट्राला राज्यपद मिळालं नाही, पांडूला राज्यपद मिळालं. आता मोठ्या मुलाचा मुलगा कोण होतो? तो गादीवर बसतो असा एक रिवाज आहे, त्या परंपरा आहेत. आणि मग धृतराष्ट्र जरी आंधळा झाल्यामुळे राजा नसला झाला, पांडू राजा झाला तरी धृतराष्ट्राचा जो मुलगा आहे दुर्योधन, तो त्या सत्तेचा किंवा त्या राज्याचा राजा होण्याचा तो वारसा हक्क आहे.
पण मग हे पांडव जे म्हणतात, की आमचा बाप राजा होता, त्या वारसा आमच्याकडे आला पाहिजे आणि मग हे गादीवरून जे भांडण आहे, धर्मराज युधिष्ठिराचं आणि दुर्योधनाचं हे जे काय राज्य सत्तेवरून जे भांडण झालेलं आहे, त्याच्यावरून ते अतिशय मोठं महाभारत आपण बघतो. ते काल्पनिक का असेना, परंतु आपल्यापर्यंत आजपर्यंत ते सुरू आहे सगळ्या टीव्हीवर. ज्या राज्यासाठी, ज्या राजगद्दीसाठी भांडणं झाले महाभारतामध्ये आणि लाखो लोकांचे प्राण गेले, बुद्ध धम्मामध्ये मात्र कपिलवस्तूचा इतिहास असा सांगतो आपल्याला, की कुठलंही भांडण नाही. अ, कुठलाही युद्ध नाही. सहजपणे शुद्धोधन म्हणतो, की मी म्हातारा झालो, पण आता माझा मुलगा निघून गेलेला आहे. हे सगळे बाकी निघून गेलेले आहेत. पण महानाम आता तुला या राज्याचा राजा व्हावा. ही अतिशय मोठी संस्कृती बुद्ध धर्माची आहे. मी नाही, माझा मुलगा नाही, पण माझ्या भावाचा मुलगा राजा होईल. जिथं महाभारतामध्ये युद्ध झालेले आहेत, इथं सहजतेने अ, याचं राजपद दुसऱ्याला देण्याची प्रक्रिया बुद्ध धर्माच्या धम्म संस्कृतीने दिली. आणि बंधू आणि भगिनींनो, पुढं हा जो उपाली पहिल्यांदा दीक्षित झाला शाक्यांच्या अगोदर, क्षत्रियांच्या अगोदर. असं म्हणतात, की आयुष्यभर या शाक्यांनी, क्षत्रियांनी, जे पूर्वीचे क्षत्रिय होते, आयुष्यभर मोठा बंधू म्हणून उपालीला वंदन केलेलं आहे. त्यांच्याबद्दलचं गुरुत्व भाव आपल्या हृदयी बाळगलेला आहे. ही बुद्धाच्या धम्माची किमया आहे. आपण मागच्या वर्गात सुद्धा पाहिलं, विशाखाच्या वर्गामध्ये, सॉरी त्याच्या अगोदर मला वाटतंय, येस, सारिपुत्ताच्या मध्ये, की जे षडवर्तीय भिक्षू होते, कोसंबीचे, त्यांना बुद्धाने उपदेश केलेला आहे. कोसंबीचे भिक्षू काय करायचे? अ, फटाफट आपापल्या दुसऱ्यांच्या कुटीमध्ये जायचं, बिछाना बळकवायचे, त्यांचं आसन बळकवायचे. बुद्धाला काय सांगलं, की जो पहिल्यांदा प्रवचित झालेला आहे, त्याला पहिल्यांदा आपण सन्मान देत आला पाहिजे. उपालीला तो सन्मान मिळालेला आहे. आणि पुढे याच संगीतेमध्ये आपण ज्या संगीतेचा उल्लेख केला, आनंदनं 84,000 सुत्त सांगितले. पण मग भिक्षूसाठी जे विनय सांगितले होते, ते विनय कोण सांगेल? भिक्षूसाठी विनय म्हणजे संविधान आहे, त्यांची घटना आहे ती. मग हे संविधान कोण निर्माण करेल? विनय पिटक कोण निर्माण करेल? आणि मग त्या संगीतेमध्ये ज्यावेळेस हे सगळं चिंतन झालं, तर कोण आहे विनयधर, कोण आहे आपल्या भिक्षू संघामध्ये, या अरंत संघामध्ये? उपाली विनयधर आहे. म्हणजे बुद्धानं जे विनय सांगितले, 227 विनय आहेत असं म्हणतात. त्या सगळ्या विनयाची अतिशय विस्तृतपणे जी काही माहिती आहे, ती माहिती सांगण्याचं काम उपालीने सांगितलेलं आहे. एक शूद्र माणूस बुद्धाच्या धम्माची पण, विनयाची आणि त्यांच्या संविधानाची निर्मिती करतो आणि इतिहास म्हणतात पुन्हा पुन्हा घडत असतो. बुद्धाच्या धम्माची, विनयाची निर्मिती, विनय पिटकाची निर्मिती उपाली शूद्रांनी केली आणि पुढचं 2500 वर्षानंतर या भारताची राज्यघटना निर्माण करण्याचं काम आणि संविधान निर्माण करण्याचं, प्रस्थापित व्यवस्थेनं जे अस्पृश्यता निर्माण केली होती, त्या अस्पृश्याच्या एका मुलानं भारताचे संविधान निर्माण केलेलं आहे, प्रजासत्ताक भारताचे. आणि म्हणून हे सगळं जे आहे, हे अतिशय मोठं, अ, आपल्यासाठी, मानवासाठी अतिशय मोठं महत्वाचं आहे. हा सगळा इतिहास उपाली आणि आनंदाचा पण पाहिलेला आहे. आता पुढे जाऊया. आता ज्यावेळेस भगवंताला म्हणजे जवळपास 60 वर्ष झालेत आणि भगवंत संघापुढे मागणी करतात, की मला आता माझ्या पद्धतीने मला काय काम काय उठता येत नाही, बसता येत नाही. मला सेवकाची गरज आहे. अशी अशी सेवकाची, की जो न सांगता काम करेल. सांगकाम्या नसला पाहिजे.
आता त्याच्या अगोदर म्हणजे 25 वर्ष झाले भगवंताला, त्याच्या अगोदर 9 लोकांनी बुद्धाची सेवा केलेली आहे. मी त्यांचं फक्त केवळ नाव उच्चारलं. त्याच्यामध्ये भिक्खू नाग समाल आहे, त्याच्यानंतर नागीत आहे, त्याच्यानंतर उपवान आहे आणि सुनक्खत आहे. हे 4 भिक्षू आहेत. आणि नंतरचे काही मला वाटतंय 5 जण आहेत, ते जे श्रामणेर होते त्या काळामध्ये. मग चुंदा आहे, नंतर समनुदीस आहे, सागत आहे, राद आहे आणि मेघी आहे. हे असे 4 भिक्षू आणि 5 श्रामणेर अशा 9 लोकांनी 25 वर्ष भगवंताची सेवा केलेली आहे. त्यांचे उपस्थापक. भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये त्यांना उपस्थापक म्हटलेलं आहे. पुत्त दारेस्स उपट्टान आपण जे म्हणतो. गृहस्थाची कर्म काय आहेत? पुत्त दारस्य उपट्ठान. हे उपट्टान जो शब्द आहे, तो उपट्टान म्हणजे सेवक. आपले घरामध्ये जे सेवक असतात, नोकर-चाकर असतात, अशांना उपट्ठान म्हटलेलं आहे. त्याला उपस्थापक म्हणतात. आणि मग असं म्हणतात, की भिक्षू संघासमोर भगवंताने हा प्रस्ताव ठेवला आणि सगळ्यांनाच भगवंताने विचारलं, की माझा उपस्थापक कोण होईल? सगळ्यांना विचारलं. सारीपुत्त पण तयार झाले होते. मी सारीपुत्ताच्या प्रसंगामध्ये ते सांगितलेलं आहे. सारीपुत्त पण म्हणते, की भगवान मी तुमचा सेवक होण्यासाठी तयार आहे. कृपया मला ते तशी संधी द्यावी. पण भगवान म्हटले, सारीपुत्त तुला मी दुसरी जबाबदारी दिली. धम्म सेनापतीची. आणि मग सगळ्यांना विचारलं. जे जे शाक्य पुत्र होते, हे सगळे भिक्षू संघातल्या सगळ्यांना विचारलं भगवंताने. आनंद शांत आहे. मग भिक्षू म्हणतात, की "बनते आनंद?" सगळे म्हणतात, की "मी सेवक होतो, मी सेवक होतो, मी उपस्थापक होतो. तुम्ही शांत का बसले?" आता आनंद काय म्हणतो बघा. आनंद म्हणतो, मागून जे मिळतं ते घेण्यात काय अर्थ आहे? काय म्हणतो आनंद? मागून जे मिळतं ते घेण्यात काय अर्थ आहे? भगवंताला जर माझ्याबद्दल विश्वास असेल, तर भगवान मला अधिकारवाणीनं सांगू शकतात, की आनंद तू माझा उपसेवक हो, उपस्थापक हो. आणि मग भगवंत विचारतात, "आनंद तुझा काय विचार आहे? तू माझा सेवक, उपस्थापक होण्यासाठी तयार आहेस का?" अतिशय विनम्र भावानं आनंद म्हणतो, "भगवान मी तयार आहे." भगवंताची सेवा करण्याचं अहोभाग्य हे कमी असेल का? त्यांच्या सहवासात राहण्याचं अहोभाग्य त्यांचं जे आपण म्हणू ते काय कमी मोलात असेल का? विनम्रतापूर्वक आनंद म्हणतो, "भगवान मी तयार आहे, परंतु माझ्या काही शर्ती आहेत, माझ्या काही अटी आहेत." सगळ्या भिक्षू लोकांना अतिशय मोठं काय झालं? आश्चर्य वाटलं, की आनंद शर्ती ठेवत आहे, अटी घालत आहे. भगवान म्हणतात, "आनंद तुला काय म्हणायचंय म्हण एकदा. काय अटी आहेत ते तर बघूया." आणि मग आनंद अटी ठेवतो. पहिली अट, की तुम्हाला जे काही वस्त्र मिळतील, चिवर मिळतील, ते वस्त्र मी घेणार नाही. कारण ते तुम्हाला मिळालेले आहेत. हं, पहिला मुद्दा. दुसरी अट म्हणतात, तुम्हाला जे उत्तम भोजन मिळेल, जे काही भोजन मिळेल, ते भोजन मी घेणार नाही. तुमचं भोजन आहे, तुम्हाला मिळालेलं आहे, त्या भोजनामध्ये मी वाटेकरी होणार नाही. तिसरा, तुमच्या सोबत तुमची जी कुटी आहे, त्या कुटीमध्ये मला झोपण्याचा तुम्ही आग्रह करायचा नाही.
आणि भगवंताला जे निमंत्रण मिळालेले आहे, चौथा मुद्दा, चौथी अट, की भगवंताला जे काही निमंत्रण मिळालेले आहेत, अ, ते निमंत्रण तुम्हाला मिळालेले आहेत. त्या निमंत्रणासोबत मी तुमच्यासोबत येणार. बीच में मेरा चांद भाई असं म्हणतात ना. तुम्हारे खत में हमारा सलाम लिखना. आनंदाचं व्यक्तिमत्व स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. निमंत्रण तुम्हाला मिळालेलं आहे. तुमच्या निमंत्रणात मी कशाला येईल? आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. हे कधी-कधी आपण जेव्हा हे सगळं वाचतो ना, हे ध्यानात ठेवलं पाहिजे. कधी-कधी मोठ्या माणसाला निमंत्रण मिळताना आपण त्याच्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतो. फोटो काढण्याचा प्रयत्न करतो. माझा चेहरा तरी तिथं यावा. कशाला चेहरा? कशासाठी पाहिजे? त्या मोठ्या माणसाला त्याने निमंत्रण मिळालंय. आपण तिथं कशाला जायचं, घुसायचं? आनंदाच्या या व्यक्तिमत्त्वाचं स्वतंत्र दर्शन या ठिकाणी दिसतं. तुम्हाला जिथं निमंत्रण मिळालेलं आहे, त्या निमंत्रणामध्ये तुमच्यासोबत मी येणार नाही. 5वी गोष्ट. पण मला कुणी जर सांगितलं, की अ, आम्हाला भगवंताला निमंत्रित करायचं आहे आणि मी जर ते निमंत्रण स्वीकारलं असेल, तर ते निमंत्रण तुम्हाला ग्राह्य धरावं लागेल. कारण कधी-कधी तुम्हाला भेटत नाहीत लोकं, तुम्हाला प्रत्यक्ष भेटत नाहीत. तर माझ्याकडे जे काही लोकं येतात आणि तुम्हाला पाचारण करतात, तर ते मी निमंत्रण स्वीकारेल आणि तुम्हाला त्या गावी किंवा त्या प्रवचना किंवा त्या अ, गृहस्थाच्या किंवा त्या राजाच्या घरी जावं लागेल. 5वी गोष्ट ही झाली. आणि जे दुरून लोक येतात, 6वी गोष्ट, जे दुरून लोकं येतात, त्यांना दर्शन करण्यासाठी मी स्वतंत्र आहे. बुद्धाचं दर्शन द्यायचं का नाही? आपल्याला माहीत आहे सुभद्रा, भगवान बुद्ध परिनिर्वाणात जात आहेत. पहिलं ध्यान, दुसरं ध्यान, तिसरं ध्यान, चौथं ध्यान, पुढचं 5वं ध्यान, या सगळ्या ध्यानामध्ये भगवंत परिनिर्वाणाच्या मार्गावर आहेत. अशा ह्याच्यामध्ये सुभद्र नावाचा हा नियम त्याच्यासाठी आहे, की दुरून जर कोणी माणूस आला, तर भगवान बुद्धाला दर्शन द्यायचं का नाही, हे स्वतंत्र माझ्याकडे राहील. आता आणीबाणीचा प्रसंग आहे. भगवान बुद्ध अर्ध्या परिनिर्वाणाला गेलेले आहेत, चाललेले आहेत आणि सुभद्र तिथं आलेला आहे आणि मला भगवंताला भेटायचं म्हणतो. आणीबाणीचा प्रसंग आहे, इमर्जन्सी. काय करायचं? हां, हे आपल्याला 6वा नियम सांगतो, की भेटायचं का नाही, हा माझ्याकडे अधिकार आहे आणि अधिकार तो वापरतो तिथे. आणि मग भगवंत स्वतः आवाज ऐकतात, काय गडबड सुरू आहे? ध्यानाच्या बाहेर येतात आणि म्हणतात, "आनंदा, आता जाता-जाता तो आलाय तर येऊ दे." शेवटच्या क्षणी भगवंताची करुणा आपल्याला हे अतिशय महत्वाचा संदेश आहे. शेवटच्या क्षणी देखील भगवंताची करुणा सुभद्राच्या संपर्कात येते आणि सुभद्राला पुन्हा दीक्षित करतात. तो भाग एक 6व्या मुद्द्याला धरून होता. आता 7वा मुद्दा आहे, की त्यांना जर काही अडचणी असतील, म्हणजे आनंदाला काही अडचणी असतील, तर त्या अडचणी म्हणजे सेवेमध्ये अडचण आहे, काही प्रॉब्लेम आहेत, काही गोष्टी आहेत, तर ते स्वतंत्रपणे बुद्धाला सांगू शकतात. आणि 8वी गोष्ट आहे, की भगवंतानी कुठं उपदेश केला, कुठं उपदेश करत असतील आणि मी जर तिथं गैरहजर आहे. अ, काही कामामुळं, काही व्यस्ततेमुळं मी त्या उपदेशाच्या ठिकाणी जर मी गैरहजर असेल, अनुपस्थित असेल, तर भगवंताने पुन्हा मला तो उपदेश येऊन सांगायचा. आणि मग या अटी भगवंत मान्य करतात आपल्याला माहीत आहे, की "आनंदा, तुझ्या अटी मला मान्य आहेत." याच्यापुढं आपल्याला माहीत आहे, पुढचे 20 वर्ष
आनंद भगवंताचा उपस्थापक आहे. आता पुढे जाऊया. आता भगवंताची ज्यावेळेस सेवा करताना आनंदाचं अतिशय मोठं योगदान. म्हणजे भगवंताला ज्या गोष्टींची गरज लागेल, ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, त्या आनंदानं अतिशय मोठ्या प्रामाणिक, भक्तिभावानं, विनम्रतेने केले. असं म्हणतात, की भगवंत रात्री झोपताना म्हणजे भगवंत झोपले तर त्यांचं रक्षण करण्याचं काम आनंद करत होता. आता रात्रीचे प्रहर आपल्याला माहित आहेत, अष्टोप्रहर आपण म्हणतो. दिवसाचे 4 प्रहर, रात्रीचे 8 प्रहर. सॉरी 4 प्रहर. दिवसाचे 4, रात्रीचे 4. अशा या 4 प्रहरामध्ये भगवंत आपल्याला माहित आहे, की भगवंत ध्यान साधनेमध्ये जायचे. ध्यान साधनेमध्ये राहायचे. केवळ 1 प्रहर बुद्ध झोपायचे. 12 ते 3. 9 ते 12चा हा पहिला 6 ते 9चा पहिला प्रहर, 9 ते 12चा दुसरा प्रहर, 12 ते 3चा तिसरा प्रहर आणि 3 ते 6चा चौथा प्रहर. हे रात्रीचे 4 प्रहर. तर जिकडे-तिकडे भिक्षू संघ आपापल्या ध्यान साधनेमध्ये आपल्या कुटीमध्ये आहे. भगवंत ज्यावेळेस झोपायचे, तर त्या प्रहरामध्ये, रात्रीच्या प्रहरामध्ये आनंद असं म्हणतात, की 9 वेळा बुद्धाच्या सगळ्या कुटीच्या आजूबाजूला चकरा मारायचे. 9 वेळा उठायचे ते झोपेतून. हातामध्ये मशाल राहायची. डाव्या हातामध्ये मशाल, उजव्या हातामध्ये काठी आणि भगवंताचं रक्षण करण्यासाठी. भगवंताला काही लागतं का? अडी-अडचण झाली का? झोपलेले उठले तर त्यांना काही लागेल का? हा त्यांचा नित्यक्रम राहायचा. किती महान सेवा केली. तुम्हाला जर म्हटलं, की आजची रात्र जागा आणि आपले तुम्ही ज्यांच्यावर श्रद्धा ठेवता, एक दिवस तरी जमेल का? हे 20 वर्ष भगवंताचं रक्षण करण्याचं, सेवा करण्याचं आणि रात्री भगवंत आराम करताना 9 वेळा जागी होऊन त्यांच्या कुटीला चकरा मारायचं काम आनंदानं केलं. आता पुढे जाऊया. दुसरं एक काम. भगवान बुद्धाचा हे उपस्थापक असताना सुद्धा संरक्षण करण्याचं काम सुद्धा आनंदाने केलेलं आहे. नालागिरी हत्तीचा प्रसंग आपल्याला माहित आहे. नालागिरी हत्ती अजातशत्रूनं त्याला त्याच्या माध्यमातून त्याला काय केलं, त्या नालागिरी हत्तीला मद्यप्राशन केलं. सुराप्राशन केली त्या काळामधली आणि त्याला बेभान होऊन त्याला रस्त्यावर सोडलं. अशा रस्त्यावर, की जिथून बुद्ध येतायत. सगळीकडे हाहाकार मारला, की हा जो मदमस्त हत्ती आहे तो चाललेला आहे. सगळे लोक हाहाकार करू लागले, "वाचवा, वाचवा" आणि तिकडून भगवान बुद्ध येतात, आनंद आहेत. आपल्याला माहीत असेल, की पुढचा नालागिरी हत्ती धावून येत आहे, बेधुंद अवस्थेमध्ये, मदमस्त ह्याच्यामध्ये अवस्थेमध्ये. बुद्धाच्या पुढं आनंद उभा राहतो आणि संरक्षणाची जबाबदारी आनंद परिपूर्णरित्या पार पाडतो. बॉडीगार्ड आजची आपण जी संकल्पना म्हणतो, म्हणजे बुद्धाचं जे मानवी शरीर जे बुद्धाचं आहे, त्याला कुठे इजा होऊ नये. आणि म्हणून सेवकाची जबाबदारी पार पाडलीच पाडली, परंतु संरक्षणाची जबाबदारी, बॉडीगार्डची जबाबदारी आनंदानं पार पाडली. तर पुढचा किस्सा माहीत आहे, की भगवंतानी 6 वर्ष जे अरण्यामध्ये राहिले होते, ते सगळं त्यांना माहीत होतं. हत्ती कसा आवाज काढतो, वेगवेगळ्या प्रसंगी हे प्राणी कसे आवाज काढतात, हे सगळं भगवंतानी निसर्गाच्या सान्निध्यात असल्यामुळे त्यांना सगळं माहीत होतं. आणि नालागिरी बेधुंद झालाय, नशामध्ये मदमस्त आहे, परंतु असं म्हणतात काही ठिकाणी एका ग्रंथामध्ये, की भगवंतानी हत्तीनीचा आवाज काढला. हे प्रॅक्टिकल वाटतं आपल्याला, म्हणजे हे प्रॅक्टिकल व्यावहारिक वाटतं कारण. हत्तीनीचा आवाज काढला आणि हत्तीनीचा आवाज काढल्या-काढल्या बेधुंद नशेमध्ये असलेला माणूस सॉरी हत्ती
भानावर आला. एक नशा संपली, दुसरी नशा निर्माण झाली त्याच्यामध्ये. आणि माणूस विनम्र कुठं होतो? प्राणी विनम्र कुठं होतो? आणि मग तो भानावर आला आणि मग जिथून आवाज येत आहे तिकडे पाहतात तर हे माणसं आहेत. तो भाग वेगळा आहे. मैत्री बलानं, भगवंतानी ही मैत्री भावनाच आहे. मैत्री भावना म्हणजे कोणी चालून आला, प्राणी असेल, हिंस्र प्राणी असेल, मनुष्य असेल, आपल्या जागेवरून एक क्षण देखील, एक कण रत्तीभर सुद्धा पाठीमागे इकडं-तिकडं न जाणं, मग मैत्री भावनेचं लक्षण आहे. प्राणी मात्रावरची मैत्री भावना. मुद्दा असा आहे, की या प्रसंगामध्ये आनंदानं भगवंताचं रक्षण करण्यासाठी भगवंताच्या समोर जातात आणि नालागिरी हत्तीचं थांबवण्यासाठी, त्याला थोपवण्यासाठी स्वतःचं जीवन देण्यासाठी तयारी आनंदाची दिसून येते. आता पुढचा प्रसंग असाच आहे, सच्चक नावाचा आपल्याला माहीत आहे. स्वतःला अतिशय मोठा विद्वान समजतो. हे सगळं आलेलं आहे. कशामध्ये आलेलं आहे? जयमंगल अट्टगाथामध्ये आलेलं आहे बघा. म्हणजे नालागिरीचा असेल किंवा सच्चकाचा असेल. सच्चकाला सुद्धा अतिशय मोठ्या ज्यावेळेस संवाद झाला आनंदाचा आणि सच्चकाचा. आनंद म्हणतो, की "चला भगवंताकडे चला, तुम्हाला जे काही वाटतं ते चर्चा करा." तो चर्चा मी आता इथं सांगणार नाही कारण वेळेची मर्यादा असणार आणि खूप सांगायचं आहे. सारीपुत्ताचे 2 भाग झाले, महामुलांचे भाग 2 झाले. पण मला असं वाटतं, की मी आनंदावर 2 भाग बोलू नये कारण बरेचसे विषय आहेत, बरेचसे नायक आहेत. आता पुढं आपल्याला माहीत आहेत, की भगवंत महाकारुणिक आहेत. हे सांगण्याचं काम आनंदाने केलेलं आहे. म्हणजे अ, वक्कली नावाचा जो भिक्षू अतिसारानं अतिशय मोठा बेजार झालेला आहे. त्या वक्कलीला त्याच्या कुणी त्याच्या जवळ जात नाही. त्याच्या अतिसारामुळं आणि त्याच्या सगळ्या घाणीमुळं त्याच्या कुटीच्या कोसोदूर भिक्षू लोकं राहतात. किळस येण्याचा प्रकार आहे तो. पण बुद्धाला ज्यावेळेस कळतं, की असं-असं झालेलं आहे. तर भगवंत स्वतः त्या अतिशय जिथं किळसवाणं सगळं परिस्थिती आणि रूप झालेलं आहे, अशा परिस्थितीमध्ये भगवंत तिथे जातात. आनंद त्यांना मदत करतो. आणि मग ज्यावेळेस परिनिर्वाणामध्ये विचारतात, की भगवंत कसे होते? परिनिर्वाण झाल्यानंतर. आनंदाला विचारतात भिक्षू संघ, की भगवंत कसे होते? आनंद म्हणतो, भगवान महाकारुणिक होते. महाकरुणावान होते. तर हे जे व्यक्तिमत्व आहे, हे व्यक्तिमत्व आनंदानं अतिशय जवळून पाहिलेलं आहे भगवान बुद्धाचं. आता मागच्या कथेमध्ये पण आलेला आहे विशाखानं त्याचा जे काही तिचा जो अ, महालता आहार होता, ते विसरली. सुप्रिया नावाची दासी विसरते, तिच्याकडे देते. ते जपणूक करण्याचं काम आनंदाने केलं. आपण मागच्या वर्गामध्ये तो पाहिलेला आहे. मग ह्या सगळ्या जबाबदाऱ्या अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आनंदानं आपल्या अ, आपल्या जीवनामध्ये त्या केलेल्या आहेत. आता एक अतिशय मोठा महत्वाचा मुद्दा आहे. जेतवन, जिथं आपण सरावतीमधलं जेतवन म्हणतो. अनाथ पिंडकाला असं वाटतं, की भगवान ज्यावेळेस श्रावस्तीपासून दूर जातात, जेतवनापासून दूर जातात, म्हणजे इतरत्र वेगवेगळ्या ठिकाणी वासायला जातात. अनाथ पिंडक म्हणतो आनंदाला, की "बनते आनंद, ज्या वेळी भगवंत जेतवनापासून, श्रावस्तीपासून दूर जातात, त्यावेळेस जेतवन मला रिकामं वाटतं. तर माझी एक इच्छा आहे, ही इच्छा अशी आहे, की बुद्धगयेमध्ये जो बोधिवृक्ष आहे, तो बोधिवृक्ष जेतवनामध्ये त्याची दुसरी शाखा लावावी. मग तिथले बीज आणावेत. आनंदाला खूप चांगली कल्पना वाटते आणि मग तिथून महामौगलांच्या मदतीनं आनंदाला भगवानला सांगतात,
की असं आम्हाला वाटतं, की जेतवनामध्ये तुम्ही कधी-कधी नसता, श्रावस्तीमध्ये नसता. तुम्ही जिकडे-तिकडे तुमचं धम्मप्रचाराचं काम करता. वर्षावासाला वेगवेगळ्या ठिकाणी जाता. आणि तुम्ही गेल्यानंतर जेतवन रिकामं वाटतं. तर अशा वेळी बोधिवृक्ष जर आपण बुद्ध घेऊन आणला आणि इथं जर आपण त्याचं रोपण केलं, तर तुमची सतत आठवण राहील. आणि मग बीज आणलं जातं बोधिवृक्षाचं बुद्धगयेवरून आणि जेतवनामध्ये ते लावलं जातं. काही वर्षानंतर ते बोधिवृक्ष अतिशय मोठा होतो, पण आनंद भगवंताला म्हणतो. म्हणते भगवान, तुम्ही ज्या रात्री बसून बोधिवृक्षाखाली शेवटचं ध्यान केलं आणि तुम्हाला संबोधी प्राप्त झाली, ते ते जे ध्यान केलं, ते ध्यान इथल्या जेतवनाच्या या बोधिवृक्षाखाली तुम्ही भगवान बुद्ध आनंदाची विनंती मान्य करतात. आणि संबोधीच्या दिवशी म्हणजे वैशाख पौर्णिमेला जे ध्यान बुद्धांनी केलं होतं, रात्रभर ध्यान केलेलं आहे भगवंतांनी त्या दिवशी. तेच ध्यान जेतवनामध्ये नवीन बोधिवृक्ष जो अतिशय मोठा झालेला आहे, त्या बोधिवृक्षाखाली भगवान बुद्ध ध्यान करतात, रात्रभर ध्यान करतात. दुसरा बोधिवृक्ष तिथं निर्माण झाला. आपण आजही जरी गेलो जेतवनामध्ये, तर तो बोधिवृक्ष तिथं दिसून येतो. आणि त्या बोधिवृक्षाचं नाव आहे आनंद बोधी. काय नाव आहे त्याचं? आनंद बोधी त्या बोधिवृक्षाचं नाव आहे. आणि म्हणून अनाथपिंड भगवान कुठं बाहेर जरी गेले, तर नित्य नियमानं जेतवनामध्ये येत आणि प्रदक्षिणा घालत त्या चंक्रमण घालत त्या बोधिवृक्षाला, आनंद बोधिवृक्षाला आणि भगवंताचं अस्तित्व आपण जे बोधिवृक्ष पाहतो, जिथं-जिथं बोधिवृक्ष आहेत, ते बुद्धाचे आठवण करून देणार आहेत. एका वृक्षाला सुद्धा अतिशय मोठं महात्म्य प्राप्त झालं बुद्धामुळं. आता पुढे जाऊया. भगवान एकदा असं म्हणतात, की एका ठिकाणी गेलेले आहेत. मला वाटतंय मगधमध्ये गेलेले आहेत. आणि मगधमध्ये गेल्यानंतर तिथली विस्तीर्ण अशी शेती बघतात. खूप अशी एका ओळीनं शेती अफाट शेती आपण पाहतो. मगध म्हणजे बिहारमध्ये आहे. मगध साम्राज्य आपल्याला माहित आहे. आणि मग आनंद पण सोबत आहे. आनंदाला दाखवतात, की आनंदा ही शेती बघ. किती ओळीनं एका विशिष्ट अंतरावर एक-एक बीज लावून ती शेती निर्माण करण्यात आली. पीक अगदी शिस्तबद्ध आलेलं आहे. अशाच पद्धतीनं हे निरीक्षण कर आणि पुढे तुला अशाच पद्धतीनं चिवरांची शिवणकला करायची. शिवणकला आणि म्हणून असं म्हणतात, की ती शिवणकला आनंदानं शिकली. त्या पद्धतीनं जसं शेतीचं बीजारोपण केलं जातं विशिष्ट अंतरावर, तशा पद्धतीनं सुई आणि धागा 2 कपड्यांना जोडण्याचं काम, त्याला शिवण्याचं काम आनंदानं ती कला शिकली आणि पुढे अनेकांना ती शिकवण देण्यात आली आणि भगवंताचे जेवढे काही चिवर होते, ते शिवण कला करण्याचं काय शिवणी करण्याचं काम, शिवण करण्याचं काम भगवंताचं आनंदानं केलेलं आहे. यापूर्वी भगवान असतील किंवा सगळे भिक्षू संघ असतील, विदाऊट शिवण केलेले कपडे वापरायचे. बिना शिवण केलेले कपडे वापरायचे. शिलाई केलेले वापरायचे. आणि म्हणून आनंदाचं अतिशय मोठं योगदान आहे. शिवणकला शिकवण्याचं काम आनंदानं सगळ्या भिक्षू संघाला केलेलं आहे. आता पुढचा एक अतिशय महत्त्वाचा प्रसंग आहे. तो प्रसंग आहे, की राजा उदयन याचा एक अतिशय मोठा एक कथा आलेली आहे आणि त्याच्या ज्या राजा असतात, त्या उदयन राजाच्या राणी आणि त्यांचा जो पुत्र असतो,
अवरोध नाव दाखवलेलं त्याचं आयुष्यमान अवरोध. यांच्या मार्फत भिक्षू संघाला 500 चिवर देण्याचा कार्यक्रम असतो. आता त्या उदयनला प्रश्न पडतो, की 500 चिवरांची काय गरज आहे? 1-2 चिवर दिले ज्यांना गरज आहे त्यांना दिलं ठीक आहे. त्याला शंका निर्माण होते. कुणाला? उदयन राजाला. आणि तो आनंदाला विचारतो, "आनंद, बंते आनंद, हे 500 चिवर घेऊन तुम्ही काय करणार?" आनंद म्हणतो, "मी सगळ्या भिक्षू संघाला वाटून देईल." का भिक्षू संघाकडे चिवर नाहीत का? तर ज्यांचे फाटलेले आहेत, त्या फाटलेले चिवर काढून मी घेईल आणि त्यांना नवीन चिवर देईल. आता उदयन बघा, म्हणजे असे समाजात असे लोक आहेत आपल्याला पण. म्हणजे ₹50 दान देणार, पण म्हणणार तुमचे त्या ₹50 तुम्ही काय केलं? विचारतात का नाही? आपला अनुभव आहे का नाही? तर उदयन त्या प्रवृत्तीचा माणूस आहे. राजा आहे, पण हे 500 चिवर काय करणार विचारतो. मग भिक्षूंकडे चिवर नाहीत का? आहेत, पण ज्यांचे फाटलेत त्यांना मी देणार. आता उदयन काय म्हणतो, मग हे फाटलेले जे काही चिवर आहेत त्याचं तू काय करणार? आनंद म्हणतो, त्याची मी काय करेल, चादर बनवेल. चादर, पांघरण्यासाठी चादर बनवेल. मग अगोदरच्या ज्या चादरी आहेत त्याचं काय करणार? अगोदरच्या ज्या चादरी आहेत त्या फाटलेल्या आहेत त्याची गादी बनवणार. म्हणजे बिछाना. 1-2 चादर असतील ते मी म्हणजे बघा चिवराचं चादर, चिवराचीच गादी. गादी म्हणजे बिछाना. मग अगोदरची चादर तू काय करणार? फाटलेल्या चादरांची मी गादी बनवणार, बिछाना बनवणार. मग अगोदर ज्या बिछाने आहेत त्याचं तू काय करणार? तर जे चांगले ठेवणार आणि जे फाटलेले बिछाने आहेत त्याचं मी काय करणार? त्याचं मी पायपुसणी बनवणार. बघा किती प्रक्रिया आहे. उदयन जरी खोचक पद्धतीनं त्याला बोलत असला आनंदाला, तरी आनंदानं एखादी वस्तू चिवराच्या रूपानं ज्यावेळेस तुम्ही दान देता, त्या दानाचं आम्ही काय करतो? आणि मग ज्या फाटलेल्या गाद्या आहेत, बिछाने आहेत, आम्ही त्याचं काय करू? त्याचं आम्ही पायपुसणी करू, पायदान करू. आणि आता ज्या पायदान आहेत, ज्या पायपुसण्या आहेत, ज्या फाटलेल्या आहेत, त्याचं काय करणार? आनंद म्हणतो, आम्ही त्याचे झाडू तयार करू. आणि मग आता जे जुने झाडू आहेत, त्याचं काय करणार? आनंद उदयनला म्हणतो, की "हे राजा, ज्या झाडू सुद्धा आता खराब झालेल्या आहेत, ज्या चिंध्या-चिंध्या झालेल्या आहेत, त्या चिंध्याचं आम्ही काय करू? कुटण तयार करू आणि कुटण तयार करून मातीमध्ये ते मिसळू आणि तो सगळा लेप कुटीला लावू." किती मोठी प्रक्रिया आहे म्हणजे कुठलीही वस्तू दान दिलेली वस्तू फेकून न देता त्याचा प्रत्येक अवस्थेनंतर त्याचा उपयोग करण्याचं काम आनंदानं केलेलं आहे. या भिक्षू संघानं केलेलं आहे. चिवराला फेकून दिलं नाही. त्याचा आम्ही कूट करू, त्याचा भुस्सा तयार करू आणि ते मातीमध्ये मिसळून आमच्या कुटीला लेपण्याचं काम करू. बघू बंधू आणि भगिनीनो, आता आपल्याकडे सगळे आर-सी-सीचे घर आहेत. पण आपण जर जुने आपले घरं पाहिले, तर तुराट्याच्या काट्या सगळ्याच्या घरामध्ये लावलेल्या होत्या. पण त्या तुराट्याला लेपण्याचं काम आपल्या आईनं केलेलं आहे, आपल्या आजीनं केलेलं आहे. बुद्धाच्या काळामध्ये हे होतं. म्हणजे आज आपण पाहतो रामायण, महाभारतामध्ये कितीतरी मोठे महाल दाखवलेले आहेत. म्हणजे इतकं थोतांड दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बुद्धाच्या धम्मानं वास्तविकता दाखवलेली आहे, की आम्ही कुठल्या कुटीमध्ये राहतो, तर या ज्या तुराट्या आहेत, ज्या धान्यातून निर्माण झालं, धान्य काढल्यानंतर जे शेतामध्ये उरतं, त्या तुराट्यापासून आम्ही कुटी तयार करतो आणि चिवरचा जो अतिशय जो टाकून देण्याचा भाग आहे, त्याला आम्ही त्याचं कुटण तयार करून, त्याचा भुस्सा करून, मातीमध्ये मिसळून ते लावण्याचं काम करतो. त्याच्यातून
आमचं थंडीपासून, पावसापासून संरक्षण. हे सगळे उत्तर ऐकून आनंदाकडून उदयनला अतिशय मोठा आनंद होतो. आणि म्हणतो, की हे केवळ 500 नव्हे, तर 1000 ची वर घेऊन जा. हं, हे अतिशय मोठा अ, एक प्रसंग उदयनचा आपल्या समोर दिसतो. आणि आपल्याला माहीत आहे, की महाप्रजापती गौतमीचा आणि भिक्षुणी संघाचं उदाहरण तो यावेळेस मी टाळणार आहे, कारण तो भाग आपला झालेला आहे, महाप्रजापती गौतमी. पण एक दुसरा किस्सा सांगणार आहे आणि तो महत्वाचा यासाठी आणि आपल्याला तो माहीत आहे, मी तो काही विस्तृतपणे सांगणार नाही. प्रकृती नावाची जी काही एक चांडाल जातीची मुलगी होती, तिची आई चेटकीन म्हणतात, जे काही करायचं असेल ते. म्हणजे चांडाळ आणि अस्पृश्य म्हटले, की त्यांना काहीतरी दूषण देण्याचा भाग आहे. तो बौद्ध साहित्य जरी असलं, तरी त्याच्यातून ते सुटलं नाही. म्हणजे ब्राह्मणांनी इतकी मोठी चेटूक विद्या स्वतःच्या जीवनामध्ये अवलंबली, की त्यांनी शूद्रांना, अतिशूद्रांना, स्त्रियांना आयुष्यभर उठण्याचं काम केलं नाही. त्यांना कोणी चेटूक म्हणत नाही. पण चांडाळ दिसला, की ते चेटकीण आहे. अशा प्रकारची भाषा अ, वापरण्यात येते. आणि मग प्रकृती आणि तिची आई, आई चेटकीण असं म्हटलेलं आहे. आणि मग आनंद ज्यावेळेस चारिका करत असताना त्यांना तहान लागते, एका ठिकाणी जातात. प्रकृती नदी ह्याच्यातून पाणी काढतात ते विहिरीतून आणि मग मला पाणी दे म्हणतात. ती म्हणते, की "मी तुम्हाला पाणी देऊ शकत नाही, कारण मी चांडाळ जातीची आहे." आनंद म्हणतात, की "मी तुला जात मागितली नाही, पाणी मागितलेलं आहे." या गोष्टीचा परिणाम त्या प्रकृतीवर खूप मोठा होतो. म्हणजे आतापर्यंत ज्या समाजानं मला अ, धिक्कार केलेला आहे, ज्या समाजानं मला स्वीकारलेलं नाही, हा माणूस मला स्वीकारतो. ही भावना तिच्यामध्ये आणि जो आदर आहे, स्त्रियाबद्दलचा आदर, विनयशीलता, त्यांचं बोलणं, ह्या सगळ्याच गोष्टींनी प्रकृती खूप मोठी आकर्षिली जाते आनंदाकडे. पाणी दिल्यानंतर मग ती आईकडे जाते आणि म्हणते, की मला त्या भिक्षू बरोबर लग्न करायचं. ते आई सांगते, की ते भिक्षू आहेत, गृहत्यागी आहेत, ते लग्न करत नाहीत. त्यांचा धर्म नाही, ब्रह्मचर्य त्यांचा धर्म आहे. तू कुणाच्या नादाला लागली? पण ती हट्टाला पेटली. काही कर, पण मला त्या भिक्षूसोबत लग्न करायचं. तुझी चटूकविद्या काय कामाची आहे मग? आणि मग हट्टाला पेटल्यानंतर आई आहे आता ती आईचं हृदय आहे. ठीक आहे, मी प्रयत्न करते म्हणते आणि मग दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आनंद येतो, आनंदाला घरात बोलावलं जातं, मग त्याला कोंडलं जातं. चेटूक विद्येनं आग लावली जाते. असं जरी झालं, तरी आनंद मात्र आपल्या व्रतापासून, आपल्या ब्रह्मचर्यापासून आणि जे काही विनय आहेत, शील आहेत, त्याच्यापासून तो तसूभरही ढळत नाही. प्रकृती म्हणते, "आई तुझी चेटूक विद्या कशी कामाला येत नाही?" प्रकृतीची आई म्हणते, की "भगवंताच्या धम्मापुढं माझी चेटूक विद्या काय, कुणाचीच चेटूक विद्या चालत नाही. हे धम्माचं आहे." बंधू आणि भगिनीनो, आपण जर धम्माचरण केलं, तर आपल्या पुढं कुठलाही जादूटोणा, चेटूक विद्या, भानामती हे सगळे मानसिक आजार आहेत. हे बाबासाहेबांनी सगळे देव एका फटक्यानिशी सगळे मारून टाकले, सगळे नष्ट केले. बाबासाहेबांचं तर सोडा, पण त्यांच्या समाजाचं आणि त्यांच्या सगळ्या लोकांचं किती मोठा उद्धार झाला. आणि म्हणून प्रकृतीच्या आईनं जे म्हटलेलं आहे, की माझी चेटूक विद्या, माझीच काय, कुणाचीही चेटूक विद्या बुद्धाच्या धम्मापुढं चालत नाही. बौद्ध समाजामध्ये पण आता हे लोक असे झालेले आहेत. बुद्धाला पण ठेवतात आणि दुसऱ्याला पण ठेवतात. हां, बोलायचं तर खूप आहे बोलण्यासारखं, परंतु आपल्याला टाळता आलं पाहिजे. कारण त्यांना धम्मच कळाला नाही. बाबासाहेब कळाले नाहीत.
आणि म्हणून हे जे मानसिक विकार आहेत, त्या विकारापासून दूर करण्याचं काम धम्मानं केलेलं आहे. धम्म जेवढा आपल्या घरामध्ये असेल, कधी-कधी आपल्याला वाटतं, की धम्मानं काय होतं? कुठं त्रिशरण पंचशील आणि कुठं ध्यान साधना आणि कुठं आचरण केल्यानंतर इतक्या मोठ्या जगामध्ये सगळीकडे हाहाकार मारलाय, भ्रष्टाचार करतात, लोकं हिंसाचार करतात, वाटेल ते खातात, सगळं काय करतात. त्यांना काही होत नाही. बंधू आणि भगिनींनो, हे का करतात? कारण मनानं ग्रस्त लोक आहेत, विकारग्रस्त लोक आहेत. दारू पिणारा काय तो चांगला असतो का? तो विकारानं ग्रस्त आहे. त्याच्या त्या डिमांड आहेत, त्याच्या शरीराच्या गरजा आहेत, मनाच्या गरजा आहेत. तो तिथून फुलफिल करतो, तिथून पूर्ण करतो. आणि म्हणून बुद्धाच्या धम्म आचरण करणारे लोकं जे आचरण करतात, त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची पीडा आपण ज्याला म्हणतो, मानसिक आजार म्हणतो, मानसिक कमतरता, धर्मभोळेपणा म्हणजे बघा आपल्या घरामध्ये एक माणूस येतो, तुमच्या घरातलं सोनं दुप्पट करून देतो म्हणतो. आजच्या कालच्या घटना आहेत. अनोळखी माणूस येतो तुमच्या घरातले दागदागिने काढा, अ, 4 तोळे असतील तर 8 तोळे करून आमिष दाखवतो आपल्या भोळ्या-बाबड्या बाया. मानसिक रुग्णता आहे. तो 8 तोळे तुम्हाला सोनं पण देतो आणि 4 तोळे असली घेऊन जातो, 8 तोळे नकली तुमच्या ह्याच्यात टाकतो. ही मानसिक विकृती आहे, मानसिक कमतरता आहे. जी बाई आचरण केलं धम्म आचरण तिला माहित आहे, की मला एक ₹2 कप सुद्धा कोणी मला फुकट देणार नाही. तू 4 तोळे फुकट मला कसा देऊ शकतो? ही ज्ञानाची क्षमता बुद्ध धम्म आपल्याला शिकवतो. आणि मग आपल्याला माहित आहे, की मग चेटूक विद्या कामाला येत नाही. आनंदाला चिवर धरून ओढतात तरी ते अ, अ, तो अगदी स्तब्ध आहे, अगदी स्थिर आहे. आणि मग म्हणते, की ह्याला जाऊ दे. हा आपल्या तू त्याचा नाद सोड. आता ही प्रकृती थांबत नाही, ती बुद्धाकडे जाते. बुद्धाच्या कुटीमध्ये जाते, की मला आनंदासोबत लग्न करायचं. असं माझी एक अट आहे. बघा भगवान बुद्धाचं किती मोठं आहे. भगवान बुद्धाला ज्या व्यक्तीला कशा पद्धतीने सांगायचं आहे, ही अतिशय मोठी विद्या प्राप्त झाली. प्रकृती तुला आनंदासोबत लग्न करायचं आहे, बरोबर आहे. माझी एक अट आहे. काय? तुला मुंडन करावं लागेल. हां, एवढंच का? मुंडन केल्यानंतर माझं लग्न करायचं असेल, तर मला मुंडन करण्याची काहीच नकार नाही त्यासाठी. मुंडन केलं जातं. आणि मुंडन केल्यानंतर मग भगवान बुद्ध म्हणतात, की प्रकृती तुला आनंदाचं कुठली गोष्ट आवडते? तर त्याचे डोळे सुंदर आहेत. त्याचं नाक सुंदर आहे. त्याचा वर्ण सुंदर आहे. त्याचं सगळं व्यक्तिमत्व सुंदर आहे. प्रकृती हे डोळे तर घाणीचा आगार आहेत. अश्रू त्याच्यातून येतात. धुळीनं माखलेल्या चिप्पड येतात त्याला. तोंडातून लाळ गळते. शरीर आज आहे उद्या नष्ट होईल. आणि हे सगळं बोलत असताना प्रकृती जी आसक्त झालेली आहे, आकर्षित झालेली आहे आनंदाकडे, हे बुद्धाचं सगळं ऐकता तिचं सगळं हे सगळं निघून जातं. अनित्यता भाव प्रकृतीमध्ये निर्माण होतो आणि मग म्हणते, की "भगवान तुम्ही माझे डोळे उघडले." ज्या व्यक्ती ज्या व्यक्तित्वाबद्दल, ज्या शरीराबद्दल आकर्षण होतं, हे शरीर घाणीचा आगार आहे. आणि मग ती आपल्याला माहिती आहे, की ती पुढं ती भिक्षुणी होते. आता पुढे जाऊया. शेवटचा प्रसंग सांगेल 5 मिनिटामध्ये. शेवटचा परिनिर्वाणाचा प्रसंग. आता मी जास्त सांगत बसत नाही कारण आपला वेळ झालेला आहे. आपल्याला माहीत आहे, की आनंद 120 वर्ष जगले.
आणि त्यांचं जे परिनिर्वाण झालं. तर त्याच्या अगोदर संगीतीच्या वेळेस त्यांच्यावर 5 ऑब्जेक्शन ठेवण्यात आले होते. 5 आक्षेप घेण्यात आले होते. ते एकदा सांगतो. तर पहिला आक्षेप होता, की भगवंतांनी ज्यावेळेस सांगितलं, की माझ्यानंतर तुम्ही आनंदा अ, जे धम्म-विनय आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही हे करू शकता, बदल करू शकता. हा पहिला. त्याच्यावर आक्षेप असा होता, की आनंदाने विचारलं नाही, की भगवान कुठले-कुठले अशा बाबी आहेत, की ज्याच्यामध्ये आम्ही बदल करावा, असे कुठले विनय आहेत? हा आक्षेप त्यांच्यावर होता. दुसरा, एकदा असं म्हणतात, की भगवंताचं चिवर धुत असताना आनंदानं पायामध्ये धरून हाताने त्याला निचोडलं, पिळलं त्याला. आता 2 हातानं त्याने पिळायला पाहिजे होतं, पण वस्त्र कदाचित जड असेल, भारी असेल ते, वजनदार असेल. तर पायामध्ये वस्त्र धरलं एक टोक आणि दुसऱ्या हातानं धरलं आणि त्याला पिळलं. हे तू अवमानना केलेली आहे बुद्धाची. हा दुसरा आक्षेप. तिसरा आक्षेप, की बुद्धाचं परिनिर्वाण झालं, महापरिनिर्वाण झालं त्यावेळेस पहिल्यांदा तू महिलांना दर्शनासाठी पाठवलं. आणि काय झालं? भगवंताचा देह पडलेला आणि त्या देहानंतर देहाला सगळ्या महिलांनी गराडा घातला आणि अश्रूनं सगळं भगवंताचं शरीर काय केलं? अश्रूंनी व्यापून टाकलं, गंध केलं, मैलं केलं असं म्हणतात. तिसरा आक्षेप. आणि तिसरं, भगवंताने विनंती केल्यानंतर विनंती म्हणजे तुला सांगितलं, की मी 3 महिन्यानंतर परिनिर्वाणात जात आहे. तर तू का विनंती केली नाही, की एक कल्प थांबा म्हणून? हा चौथा आक्षेप. आणि 5वा आक्षेप होता, की भिक्षुणी संघासाठी, निर्मितीसाठी भगवान वारंवार तुला सांगत होते, की व्यावहारिक अडचण आहेत किंवा तू काय त्याच्या नादाला लागू नको. तरी सुद्धा तुझ्या प्रयत्नानं किंवा तू त्याचं काय केलं, अतिशय मोठी बाजू घेतली आणि तुझ्यामुळं भिक्षुणी संघ स्थापन झाला. असे 5 आक्षेप आनंदावर त्या संगीतेमध्ये टाकलेले होते. आता भगवंताचा परिनिर्वाणाची गोष्ट आहे. असं म्हणतात, की परिनिर्वाण जे आहे आनंदाचं, ते सर्वसामान्य झालं नाही. आता आपण विश्वास ठेवायचा, किती ठेवायचा तो भाग तो आपला आहे. पण असं म्हणतात, की 2 जातीमध्ये म्हणजे लिच्छवी, वैशालीचे लिच्छवी आहेत आणि अजून एक जात आहे. ते जमात आपण म्हणू. आता परिनिर्वाणात ज्या पद्धतीनं भगवान कुशीनाराला गेले, पावामध्ये गेले आणि कुशीनाराला परिनिर्वाण झालं, तसं लिच्छवींना पण वाटायचं. मला ती दुसरी एक जी जमात आहे त्याचं आठवण नाही, पण कधीतरी मला आठवेल, पुढच्या ह्याच्यामध्ये सांगेल. पण लिच्छवींना असं वाटायचं, की आनंदाचं परिनिर्वाण आमच्या ह्याच्यामध्ये झालं पाहिजे. लिच्छवीमध्ये झालं पाहिजे, वैशालीला झालं पाहिजे. आणि बाकीच्या दुसऱ्या जमातीला वाटायचं, की आमच्या राज्यामध्ये झालं पाहिजे. आणि असं म्हणतात, की त्या दोघांच्या मध्ये नदी वाहत होती. आणि मग लिच्छवींना वाटतं, की आमच्याकडे वैशालीला आले पाहिजेत. दुसऱ्या नदीच्या बाजूच्या लोकांना वाटतं, की आमच्याकडे आलं पाहिजेत. अशा परिस्थितीमध्ये परिनिर्वाणासाठी आले पाहिजेत आनंद. अशा परिस्थितीमध्ये आनंदानं असा निर्णय घेतला, की मी नदीच्या मध्यभागी आनंद जातात. आणि आनंदा त्या नदीच्या मध्यभागी गेल्यानंतर कसींचं ध्यान करतात. मी मागच्या एका वर्गात 10 कसीन सांगितलेले आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, नंतर मग पीत, लोहित, नील, प्रकाश आणि पांढरा अशा प्रकारचे 10 कसीन आहेत. तर या 10 कसीनापैकी आनंद तेजो कशीन नावाचं ध्यान करतात. तेजो कशीन नावाचं ध्यान करतात.
आणि मग वृत्तांत असा सांगतो आपल्याला, की या तेजोकशींच्या ध्यान साधनेमुळं आनंद एका तेजमय ज्योतीमध्ये त्याचं रूपांतर झालं. आणि ते ना वैशालीला परिनिर्वाण झाले, ना बाजूच्या एका गावामध्ये जे काही संदर्भ आहेत त्याच्यामध्ये परिनिर्वाण नाही झाले. ते त्यांचं जे काही तेजोकशी नावाचं ध्यान होतं, त्या तेजोकशींच्या नावामध्ये त्यांचं शरीर अग्निरूप झालं आणि ते नदीमध्ये अदृश्य झाले. अशा प्रकारचा तो संदर्भ आहे. आता याच्यावर विश्वास ठेवायचा का नाही? म्हणजे आपण जर आनापानसती ध्यान करत नसू, तर मग पुढचे 4 रूप ध्यान आहेत, 4 अरूप ध्यान आहेत, कसीन आहेत, अभिज्ञा आहेत, समाधी मार्ग आहे. हा आपल्याला अज्ञानाचा भाग आहे आपल्या दृष्टीनं. अशा प्रकारचं आनंदाचं व्यक्तिमत्व अतिशय मोठं आहे. सुत्त पिटक ज्यांनी निर्माण केलं, अशा या महान धम्मभंडारक, धम्मधर आपण अतिशय कृतज्ञ राहिलं पाहिजे. भगवान बुद्धांना तर सांगितलं होतं, पण ते जतन करण्याचं, संग्रह करण्याचं, संवर्धन करण्याचं आणि आपल्यापर्यंत आणण्याचं, एवमे सुक्त असे मी ऐकलेलं आहे, असं सांगण्याचं अतिशय मोठं काम. महास्मृतिवान अनंताचं अनंत उपकार आहेत मानवजातीवर. कारण आनंदानं सांगितलं नसतं, तर कोणीच सांगू शकलं नसतं. त्यांचं आपण जे वैशिष्ट्य पाहिलं, त्या वैशिष्ट्यानं आपल्यापर्यंत धम्म आलेला आहे. आणि केवळ आपल्यापर्यंत नव्हे, तर मानवजातीच्या कल्याणासाठी आनंदाचे अनंत उपकार आहेत. अशा या धम्मभंडारक, धम्मधर आणि अशा या महास्मृतिवान आनंदाला आपण आठवण करूया. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया. या ठिकाणी मी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद. आदरणीय धम्मचारी सुचिरत्न यांनी खूप चांगल्या प्रकारे बुद्धाचे अनुयायी आनंद यांचं त्यांच्यावर प्रवचन दिलं. खूप काही त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्यांचं आपण 3 टाळ्या वाजवून त्यांचं पुण्यानुमोदन करूया. आदरणीय धम्मचारी सुचिरत्न यांचं पुण्यानुमोदन. आणि शेवटी धम्मपालन गाथा घेऊन आजच्या ह्या जनरल वर्गाची सांगता करूया. सब पाप सकरणं कुशलस उपसंपदा सचित परियोदपणं एतं बुद्धाण शासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं हित न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो चापंपे सुत्वाणं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति नत्थि मे शरणं नय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं नय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं नय्यं सङ्घो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु